नमस्कार, मी विजया वामन। डॉक्टर भारती पवार सीट लागणं अवघड आहे। भगरेंसाठी दोन मुद्दे निर्णायक ठरले। नेमकं घडलंय का? उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा पुन्हा एकदा भाजपच्या विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार या रिंगणात आहेत। त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे प्रमुख उमेदवार म्हणून लढत देत आहेत। तसं पाहिलं तर खासदारकीचा कुठलाही अनुभव नसताना भारती पवार यांना पहिल्यांदाच खासदारकीला थेट उतरवणं आरोग्य राज्यमंत्रीपद देण्यात आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। परंतु दुसरीकडे या संधीचं सोनं भारती पवार यांना करता आलं नसल्याचे विश्लेषण अनेक राजकीय जाणकार करतात। भारती पवार यांनी खास करून कांदा उत्पादकांची नाराजी ओढावून घेतल्याचं मतदारसंघात बोललं जातंय। यासोबतच मित्रपक्षांची पाहिजे तेवढी साथ त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाली नाही। छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे हे महत्त्वाचे नेते प्रचारापासून दूरच राहिलेत। 5 वर्षात जवळपास 14 महिने कांद्यांची निर्यात बंद होती। गेल्या डिसेंबरमध्ये निर्यात बंदी लागू झाली तेव्हा शरद पवार हे चांदवडमध्ये रस्त्यावर उतरले होते। महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरला। लोकसभेला याची झळ बसू शकते हे लक्षात आल्यावर सरकारने आचारसंहितेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेपूर्वी निर्यात सशर्त खुली केली। या बंदीमुळे 5 महिन्यामध्ये झालेलं नुकसान हा प्रचारामध्ये कळीचा मुद्दा ठरला। तशी स्थिती द्राक्षांची राहिली। भरमसाठ आयात शुल्कामुळे कित्येक दिवस बांगलादेशात द्राक्षे निर्यात होऊ शकली नाही। एकीकडे विरोधक हे स्थानिक मुद्द्यांवरती प्रचार करत होते आणि त्याच वेळी कोट्यावधींची सरकारी कांदा झालेली खरेदी, उत्पादकांना दिलेलं अनुदान यावरून प्रतिउत्तराची मांडणी करावी लागत आहे। या जागेवरती वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलला। त्यामुळे अकस्मात उमेदवारी मिळालेल्या मालती थविल किती मजल गाठतील हाही प्रश्न आहे। दिंडोरीमध्ये यावेळी 62.66% मतदान झालं। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा अपवाद सोडल्यास दिंडोरीतील अन्य 5ही विधानसभा मतदारसंघात 62% मतदान झालं। या मतदारसंघात निवडणुकीदरम्यान कांद्याचा प्रश्न चांगला चर्चेत आला। केंद्र सरकारने गरज नसताना डिसेंबर पासून कांदा निर्यात बंदी घातली आणि कांद्याचे दर पडल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान झाले। अजूनही कांद्याचे दर पडलेलेच आहेत। त्यामुळे मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। शरद पवारांनी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलंय। त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे तेवढे राजकीय बळ नसतानाही ताकद निर्माण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस ही ताकद निर्माण करण्यात यशस्वी ठरली। खरे तर या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि आमदार बनकर यांच्यासारखे तगडे नेते आहेत। परंतु त्यांच्या प्रभावावर मात करून महाविकास आघाडीने येथे शक्ती उभी केली। त्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि माकपच्या नेत्यांची भक्कम साथ मिळाली। त्यामुळे राजकारणात नौखे असलेल्या भास्कर भगरे सरांनी राजकारणात मुरलेल्या भारती पवारांना कडवी टक्कर दिली। त्यामुळे भगरे जॉइंट किलर ठरतील असं बोललं जात आहे। कांद्याची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ दिंडोरी मतदारसंघातील पिंपळगाव येथे आहे। केंद्र सरकारच्या कांदा विषयक धोरणांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। त्यामुळे मोदी सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे। खासदार केंद्रात मंत्री असूनही कामे होत नाहीयेत, भारती पवार लोकांशी संपर्क ठेवत नाहीयेत अशा तक्रारी होत होत्या। त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवारांविरोधात वातावरण उभं आहे। त्यातच शरद पवारांबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती आहे। त्यातच भगरे गुरुजी म्हणजे गोरगरिबांचा प्रश्न सोडवणारा उमेदवार अशी प्रतिमा निर्माण झाली। त्यामुळे भगरे हे जॉइंट किलर ठरू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे। मतदारसंघातील नांदगाव, चांदवडमध्ये कट टू कट सामना होईल असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। मात्र मनमाड, दिंडोरी, कळवण, पेठ, निफाड, पिंपळगाव, वणीमध्ये तुतारी वाजल्याचं बोललं जातंय। मुळात दिंडोरी भगरे यांचं होम ग्राउंड आहे। त्यामुळे येथे तुतारी वाजल्याची चर्चा आहे। आता याबाबतचे खरं चित्र जे आहे ते 4 जून रोजी स्पष्ट होईल। परंतु लोकांच्या चर्चा आणि अंदाज हेच सांगतायत की येथे भगरे गुरुजींची तुतारी वाजेल। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।